उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बॅनरसह मदतीचे टेम्पो धाराशिवमधल्या कारंजा गावात पोहोचले आणि त्यानंतर तिथे मोठा गोंधळ झाला. पाहूया. मदतीची वाटप आले, आपण त्याची बातमी करतोय. त्यावेळेस शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं अरेरावी होताना दिसते. तुम्ही शिवसेनेचे आहात का, काय पक्षाशी संबंधित आहात का, काय तुमचं म्हणणं आहे? एक मिनिट सांगा, कशाचं काय झालं? वादाच्या भावरात काय गवलं नेमकं वादाच्या भावरात? संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वादाच्या भावऱ्यात काय गवलं मला फक्त सांगा. तुम्ही संकटात सापडलेला ऐका वादाच्या भावऱ्यात काय गवलं फक्त सांगा. बाकी तुम्ही बोलला का? तुम्ही लय हुशार पत्रकार आहे, मला माहिती आहे. वादाच्या भावऱ्यात काय गवलं? तुम्ही काय खोटं का सांगता? काय ते काय वादात गवलं? संजय राऊतांकडनं लोकांना दिलेली मदत वादाच्या भावरात गवते का? संजय राऊतांकडनं यावर टीका केलेली आहे. तुम्ही पूरग्रस्तांना मदत करताय. तुम्ही वादाच्या भावरात गवलं काय बी शब्द वापरू नका बिनकामाच्या उगाचच. पक्षाची जाहिरात वादाच्या भावरात गवलंय? जाहिरात करताय का असा प्रश्न? मदत दिली त्याला वादाच्या भावरात गवलं म्हणता तुम्ही? मदत लोकांना मदत करायची नाही का? काही नाही, प्रशासनाने नुसतं पाणी पाजलेलं आहे सकाळ धरून. 3 दिवस काही नाही, प्रशासन इकडे नाही, कोणीही नाही. आज उपमुख्यमंत्री येणार आहे, त्याच्यामुळे सारा देखावा चालू आहे. समजा देखावा चालू आहे नाही का?